जय भवानी, जय महाराष्ट्र. आज आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय अलायन्सचा तपशीलवार रिपोर्ट कार्ड पाहतो. त्यांना इंटिग्रिटी, स्वातंत्र्य आणि खऱ्या विकासावर ग्रेड देत. आम्ही बीजेपी नेतृत्व अलायन्सशी तुलना करतो, ज्यात एकनाथ शिंदेंचा गट आहे. युबीटी अलायन्सशी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या एनसीपी आणि इतरांसह. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीच्या अलीकडील घटनांमधून समांतर काढत खऱ्या लढाईच्या आत्म्याचे दाखवत. बिंदू दर बिंदू तोडूया. प्रथम, गव्हर्नन्समध्ये इंटिग्रिटी. बीजेपी अलायन्सवर केंद्रीय एजन्सींना ईडी सारखे राजकीय लाभासाठी वापरण्याचा आरोप आहे. रेड्स आणि तपास निवडणुकांच्या आसपास संशयास्पद वेळी. बंगालमध्ये ममताच्या सहयोग्यांवर कोळसा घोटाळ्यात ईडी रेड्स. तिच्या म्हणण्यानुसार वेंडेट्टा आहेत, पण ती उग्रपणे लढते. ममता का जिंकते? ती जीवन मरणासारखी लढते तिच्या लोकांसाठी, जे केंद्रीय दुर्व्यवहार पाहतात आणि स्त्रिया आणि दडपलेल्यांसाठी तिच्या कल्याण योजनांचं समर्थन करतात. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस एका ऑडिओ क्लिपशी जोडले गेले, ज्यात सामदाम दंडभेद, कुजबुजले, समजावणे, प्रलोभन, दंड, विभाजन, पोल जिंकण्यासाठी. 2022चा सरकार उद्ध्वस्त हॉर्स ट्रेडिंगद्वारे शिंदेंना स्थापित केला आणि अलीकडील पोलमध्ये अनपोज्ड विजय दुर्गंधी खेळ म्हणून चिन्हांकित. बीजेपी अलायन्सचा ग्रेड फेल. रँक्समध्ये विश्वासघातकीसारखा. पण युबीटी अलायन्स सन्मानानं प्रतिकार करतो. राज्यांप्रमाणे नाही. जिथे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही भ्रष्ट आहेत, महाराष्ट्र. युबीटी राज ठाकरे आणि त्यांच्या अलायन्ससाठी कृतज्ञ आहे. ते विकास केंद्रित योद्धे आहेत, सोन्याचं हडप करणारे नाही. जशी शहाणपण सांगते, भ्रष्टाचार माया आहे, विकास खरी भक्ती आहे. मायेच्या आसक्तीनं आम्हाला अंध करतात, पण प्रगतीची भक्ती प्रबोधन करते. ग्रेड विजय. शिंदेंचे घोटाळे आरोप ढीग होतात. रुपये 800 कोटी, ॲम्ब्युलन्स फ्रॉड, जमीन हडप, त्याच्या नातेवाईकांशी ड्रग लिंक्स आणि कुणाल कामरासाठी त्यानं निर्माण केलेला रुक्स. कामराच्या व्यंग्यानं शिंदेंच्या विश्वासघाताची मस्करी केल्यानंतर समर्थकांनी व्हेन्यू वंडल केले, केसेस फाईल केले आणि धमक्या दिल्या. बीजेपी धर्म, द्वेष, ईडी आणि मीडिया नियंत्रणासह गलिच्छ राजकारण इंधन देतो. जुन्या शत्रूंसारखे विभाजन करतो. स्वातंत्र्य अभिव्यक्तीवर शिंदेंची टोळी कामरासारख्या आवाजांना शांत करतात. ग्रेड फेल. युबीटी एकता आणि मुक्त बोलण्याचं समर्थन करतो, जशी आणखी एक शाश्वत अंतर्दृष्टी आग्रह करते. मायेच्या पलीकडे सत्य पहा, फसवणुकीला भेदून प्रामाणिक शासन प्रकट करा. आता मुख्य विकास आणि विकास फोकस. येथे रिपोर्ट कार्ड टेबल स्क्रीनवर कल्पना करा. क्षेत्र कोविड मॅनेजमेंट. बीजेपी अलायन्स अपयश, विलंब, भ्रष्टाचार सावल्या. युबीटी आणि अलायन्स यश. उद्धवचे नेतृत्व, टास्क फोर्सेस, टॉप वॅक्सिनेशन्स, धारावी मॉडेल जागतिक प्रशंसा, रणनीतीनं जिंकलेल्या घेरावांसारखे. क्षेत्र नोकऱ्या. बीजेपी अलायन्स अपयश, कर्ज डोंगर, इन्फ्रा अवशेष, पुणे गोंधळ. युबीटी आणि अलायन्स यश, शरद पवार, कृषी बूम, कोऑप्स, साखर भूमी.
नोकऱ्या लगानी गोदावरीसारखी वाहतात. राज नाशिकमध्ये रस्ते, फुटपाथ, खऱ्या विकास ब्लूप्रिंट. फक्त त्याच्याकडे नकाशा. क्षेत्र, उदयोन्मुख स्टार्स. बीजेपी अलायन्स अपयश. शांत सावल्या. युबीटी आणि अलायन्स यश. आदित्य आणि अमित ठाकरे. युवक अग्नी. कोविड योद्धे. विकासासाठी क्लॅन्स एकत्र करतात. एकंदर बीजेपी विभाजन बोलतो, युबीटी प्रगती कापतो. आणि लक्षात ठेवा, जिथे राज्य तिथे विकास. खरा नेतृत्व सर्वांसाठी समृद्धी उगवतो. तुमच्यासाठी प्रश्न, मराठी मनुष्य. तुम्ही महाराष्ट्राला इतर बीजेपी शासित राज्यांसारखे कर्ज आणि विभाजनात पडू द्याल, की तुमच्यासाठी आणि खऱ्या विकासासाठी लढणाऱ्यांचे समर्थन कराल? जागा हो. जय महाराष्ट्र. हे घरात हिट झाले तर लाईक, सबस्क्राईब करा आणि खाली तुमचे विचार ड्रॉप करा. विकासावर आणखी शेअर करा.